Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं बालपण कसं होतं याचा अभ्यास हा आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला होता. तर आता इथून पुढे नेक्स्ट लाईफमध्ये ते काय करत आहे याचा स्टडी आपण आता या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर त्यांना कार्व्हर यांना शाळा आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप हार्डवर्क केल्यानंतर ते एक सायंटिस्ट बनले. आफ्टर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यानंतर कार्व्हर वेंट टू टीच ॲट द तुस्किगी इन्स्टिट्यूट इन अल्बामा. कार्व्हर यांना काही महिन्यानंतर शिकण्यासाठी तुस्किगी इन्स्टिट्यूट इन अलाबामा या ठिकाणी त्यांना शिकविण्यात आलं. दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट, आणि हे असं इन्स्टिट्यूट होतं की जिथं ब्लॅक स्टुडंटला शिक्षण हे मिळत होतं. कार्व्हर वर्क देअर ऑल हिज लाईफ. त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सर्व काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं. ऑन द फर्स्ट डे कार्व्हर टोल्ड हिज स्टुडंट. पहिल्याच दिवशी कार्व्हर यांनी आपले जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना सांगितलं, लेट्स स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. कार्व्हर हे या तुस्किगी इन्स्टिट्यूट इन अल्बामा या ठिकाणी एक टीचर म्हणून त्या ठिकाणी शिकवत होते. आणि त्यावेळेस त्यांचा त्या कॉलेजमधला पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी त्यांनी स्टुडंटला सांगितलं, लेट्स स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. आज आपण या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्टला सुरुवात करूया. वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन. आपण सर्वांनी काय करायचं, अगोदर वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी जमा करायच्या. मग कोणकोणत्या वस्तू जमा करायच्या, तर कॅन, ज्या रिकाम्या कॅन्स आहेत त्या, बॉटल्स, रिकाम्या बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स, या सर्व वस्तू या ठिकाणी आपल्याला जमा करायच्या. विच पीपल हॅव थ्रोन अवे, की ज्या वस्तू लोक फेकून देतात या सर्व वस्तू आपण अगोदर जमा करायच्या. फ्रॉम दिस वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट अँड सेट अप आवर लॅबोरेटरी. आणि हे सर्व इन्स्ट्रुमेंट आपण जमा करून या ठिकाणी माझी एक छोटीशी लॅबोरेटरी आहे, त्या ठिकाणी आपण हे सर्व इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ. अँड सून कार्व्हर सेटअप हिज लॅबोरेटरी. कार्व्हरने आपल्या या कॉलेजमध्ये एक छोटीशी लॅबोरेटरी तयार केली होती आणि त्या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन ते गेले. इन दिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर दिस युजलेस थिंग. ह्या लॅबोरेटरीमध्ये कार्व्हर हे वेगवेगळ्या प्रकारचा शोध हा लावत असे आणि या ठिकाणी ज्या वस्तूंचा यूज होत नाही अशा फेकून दिलेल्या वस्तूंपासून ते वेगवेगळे शोध हे त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत होते. ही शोड हिज स्टुडंट दॅट वन डज नॉट हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी टू डू ग्रेट थिंग्स. त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना सांगतात की आपल्याला जर एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे खूप पैसाच असला पाहिजे असं नाही, तर आपण कमी पैशातूनसुद्धा मोठमोठ्या गोष्टी या ठिकाणी घडवू शकतो. कार्व्हर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर. कार्व्हर हे जे काही गरीब शेतकरी होते यांना नेहमी मदत करत असे. हू हॅड अ स्मॉल फार्म इन अलाबामा या शहरामध्ये जे छोटे छोटे शेतकरी होते तर त्यांना कार्व्हर हे नेहमी मदत करत असे. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे हे जे शेतकरी आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे गुड क्रॉप्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पिकं हे या ठिकाणी कशा प्रकारे घेत असतात. दीज अ फार्मर ग्रीव प्लांट्स लाईक कॉटन. हे जे शेतकरी हे आपल्या शेतामध्ये कॉटनचं पीक या ठिकाणी घेत असतात. बिकॉज देअर वॉज अ प्रॉफिट इन इट. कारण ह्या पिकामध्ये प्रॉफिट हा भरपूर असतो. बट कॉटन मेड द सॉईल पुअर. परंतु कॉटन जर जमिनीमध्ये पिकवलं तर त्या ठिकाणी जमिनीची जी काही सुपीकता असते ती या ठिकाणी कमी होते. कार्व्हर टोल्ड देम. कार्व्हरने त्या शेतकऱ्यांना सांगितलं, टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट अँड बीन्स. तुम्ही जर कॉटनऐवजी पीनट आणि बीन्स म्हणजे वाटाणा आणि शेंगदाणे, पीनट म्हणजे शेंगदाणे, बीन म्हणजे वाटाणे, शेंगदाणे
आणि वाटाणे याचं जर बी घेतलं तर नक्कीच तुमच्या शेतीची जी सुपीकता आहे तीही या ठिकाणी टिकून राहील आणि शेंगदाणे आणि वाटाणे यांचं उत्पन्नही भरपूर मिळेल आणि त्यातून तुम्हाला प्रॉफिटही होईल. दीज क्रॉप्स मेड द सॉईल रिच अगेन आणि त्यामुळे तुम्ही या जमिनीतून अधिक चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकता आणि तुमची जमिनीची सुपीकता ही टिकून राहील. द फार्मर गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पीक घेतलं. इन फॅक्ट द क्रॉप्स वेअर सो गुड आणि लक्षात आलं की त्यांनी जे पीक घ्यायला सांगितलं त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाला. दॅट द फार्मर डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम आणि म्हणून तेव्हा शेतकऱ्यांना लक्षात आलं की कशा प्रकारे यांनी दिलेल्या माहितीमुळे द फार्मर डिड नॉट नो त्यांना माहीत नव्हतं व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम की कशा प्रकारे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आपण अधिक प्रॉफिट हा कोणत्या पिकापासून मिळवू शकतो आणि आपल्या जमिनीची सुपीकता कशा प्रकारे टिकवू शकतो. ही सर्व गाईडलाईन ही कार्व्हर यांनी केलेली होती. अगेन कार्व्हर वेंट टू वर्क. कार्व्हर हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपल्या कामावर जात असत. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दीज प्लांट्स. कार्व्हर हे नेहमी वेगवेगळ्या प्लांट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे शोध हे त्या ठिकाणी ते लावत होते. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. तुम्ही कल्पना करू शकता का की त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा शोध या ठिकाणी लावला असेल. फ्रॉम पीनट ही मेड. तर त्यांनी ज्या गोष्टींचा शोध लावला त्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत तर पीनट ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर, सोप, पेपर, टाईल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. कार्व्हर यांनी अशा प्रकारे जवळजवळ 300 वस्तूंचा शोध या ठिकाणी लावलेला होता. त्या कोणकोणत्या वस्तू होत्या. पीनट, शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर, सोप, पेपर, टाईल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता. फ्रॉम स्वीट पोटॅटो. त्याचप्रमाणे त्या शेतामध्ये आपण स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळू याचंही पीक या ठिकाणी तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता. ही मेड ॲज मेनी ॲज 180 थिंग आणि अशा स्वीट पोटॅटोसारखे वेगवेगळे पिकं जवळजवळ 118 पिकांचा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता. सून दीज क्रॉप्स वेअर इन अ ग्रेट डिमांड अँड द फार्मर वेअर हॅपी. आणि ही सर्व पिकं शेतामध्ये घेतल्यामुळे त्या पिकांना डिमांडही भरपूर आला आणि शेतकरी हे आनंदी झाले. दिस ग्रेट सायंटिस्ट डाईड इन 1943. अशा प्रकारे हे जे ग्रेट सायंटिस्ट आहे कार्व्हर तर यांचा मृत्यू हा 1943 या साली झाला. द प्लेस वेअर ही वर्क इज नाऊ टर्न इंटू अ म्युझियम. आणि द प्लेस वेअर ही वर्क ते ज्या ठिकाणी काम करते इज नाऊ टर्न इंटू अ म्युझियम. आणि त्यांनी या झाडांसाठी जे काही माहिती मिळते असं एक म्युझियम या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं होतं आणि तिथून तुम्हाला ही सर्व माहिती ही या ठिकाणी मिळू शकते. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कार्व्हर यांना लहानपणापासून झाडं झुडपं यांची खूप आवड होती आणि त्या आवडीतूनच त्यांनी आपलं करिअर हे या ठिकाणी घडवलेलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी झाडाझुडपांमधूनच कशा प्रकारे शेतकरी हा श्रीमंत बनू शकतो आणि शेतामध्ये अधिक चांगल्या प्रकारची पिकं घेऊन शेतकरी श्रीमंत बनतो हे या ठिकाणी त्यांनी या गोष्टीचा शोध या कार्व्हर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी या ठिकाणी लावलेला होता. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे या सायंटिस्टमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.